जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. आय नो अंकल की माझा आता सीमावर कोणताच हक्क नाही, बट सर ट्रस्ट मी, सीमाला कधीच कोणता धोका नव्हता द्यायचा. मला तिच्या भावनांशी कधीच खेळायचं नव्हतं. सीमा तू फार भोळी आहेस, सरळ आहेस. कदाचित ही गोष्ट तुला समजणार नाही, पण नाही सीमा, अंकल काहीच चुकीचं नाही बोलले. उलट त्यांनी तर मला प्रायश्चित्त करण्याचा मार्ग सांगितलाय, जो मी करतोय. अच्छा मम्मा, मी सीमाला आरामात कॉल करते. ओके हो, तू तिची काळजी घे. हा बाय बेटा, लव यू. हो वहिनी, तुझं हे जे स्माइल आहे ना ते खरंच खूप सुंदर आहे आणि कधीही तुझ्या या ओठांवरून ते नाहीसं नाही होऊ द्यायचं. हा अरे या मुलीने हळूहळू करून सगळ्या घरातल्यांनाच वेडं करून टाकलंय. तो आदर्श माकडासारखा तिच्या समोर नाचत होता. अहो, हे काय करताय? असे माकडासारखे का नाचत होतात? अगं माकड मी नाही. मग काय मी आहे? हो नाही. अगं गीता, माकड तुझा लाडका आदर्श झालाय त्या मुलीच्या चक्कर मध्ये. तू बघशील गीता, एक दिवस हा माकड अशी उलटी उडी मारेल की तो तुला आणि आपल्या या घराला सोडून त्या मुलीच्या मागे 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 वेड्यासारखा लागून पळून जाईल. काय बोलताय तुम्ही? वेडे तर नाही ना झालात? अगं वेडा मी नाही झालो. विचार कर गीता, विचार कर. अजूनपर्यंत तू नाराज झाल्यानंतर तुझ्या मुलाने तुला कधी विनवण्याचा प्रयत्न केलाय? नाही ना. पण आपल्या आयुष्यात आलेल्या त्या नवीन मुलीच्या मागे मागे माकड होऊन तिच्या एका स्माइल साठी तिला हसवण्याचा प्रयत्न करतोय. शी, मला तर त्या नालायकाला आपल्या बायकोच्या मागे वेडा झालेला पाहताना शरम येते. अहो मग त्यात काय झालं? ती तर त्याची बायको आहे. माहित आहे मला माहित आहे की ती त्याची बायको आहे. परंतु अशा बायका आपल्या पतीला प्रेमामध्ये वेडं बनवून आपल्या कुटुंबापासून वेगळं करतात. अगं गीता, माझा मित्र प्रवीण भाईचा मुलगा आदर्श प्रमाणेच आपल्या बायकोच्या पाठी वेडा झाला होता. आणि एक दिवस आपलं घर कुटुंब एवढंच नाही तर आपल्या आईला सुद्धा सोडून स्वतःच्या बायकोच्या मागे घर सोडून पळून गेला. नाही नाही, माझा आदर्श असं नाही करणार. अगं गीता, जेव्हा तुझा आदर्श तुला न सांगता लपवून लग्न करू शकतो तर असं का नाही करू शकत? तू बघशील, ही मुलगी एक दिवस तुझ्या आदर्शला घेऊन या घरातून निघून जाईल. या फॉरेनच्या मुली आपल्या पतीशिवाय घरातील इतर माणसांची काहीच काळजी नाही करत. समजलीस काय? हो
काय झालं आदर्श? आय एम सॉरी भारती. कालपासून मी तुला पाहतोय, तू स्वतःमध्येच हरवून बसलीयस. सर्व माझ्यामुळेच. माझ्यामुळे तुला प्रत्येक वेळी स्वतःच्या नजरेतून उतरावं लागतंय. आणि मला माहितीये की या उदासीचं कारण मीच आहे. नाही आदर्श, माझ्या निराशेचं कारण आपलं हे खोटं नाटक नाहीये. कारण काहीतरी वेगळं आहे. काय कारण आहे भारती? काय झालं? यू नो माय फ्रेंड सीमा. माहिती आदर्श, नशिबाने आम्हाला इंटरनेटच्या द्वारे भेटवलं. मी तिथे कॅनडाहून आणि ती इथे इंडियामधून. जोपर्यंत आम्ही दोघे एकमेकांशी बोलत नसायचो ना, तोपर्यंत आम्हाला चैनच पडायचं नाही. आणि काय हा नशिबाचा खेळ. ज्या दिवशी मी इथे इंडियात आले त्याच दिवशी ती लग्न करून कॅनडाला गेली. आणि नंतर तिच्या बरोबर काय काय नाही झालं. तिचं वैवाहिक आयुष्य एक नरकच होऊन गेलं जणू. अगदी कोलमडून गेलीये ती. आणि बिचारी खूप एकटी पडलीये. तर मग अशा वेळी तुला तिची हिम्मत, तिची ताकद, तिचा मार्गदर्शक होऊन तिच्या सोबत राहायला हवं. कारण मैत्रीचा अर्थ तोच असतो की कोणी आपल्या दुःखात आपल्या सोबत असेल. डोंट वरी भारती, मी तुला इंटरनेट ऑन करून देतो. तू तुझ्या मैत्रिणीसोबत बोलत बस. तिचं दुःख समजून घे, म्हणजे तिचं मन पण हलकं होईल. अगं भारती, मी नेट ऑन करीपर्यंत ऍटलिस्ट तू तुझ्या मैत्रिणीला SMS करून सांग की ऑनलाईन ये. या घे, नेट कनेक्ट झालंय. आता तू मनसोक्त तुझ्या मैत्रिणीसोबत बोलत बस आणि तुझ्या आणि तिच्या मनावरचं ओझं कमी कर. थँक्यू आदर्श. काय झालं आदर्श? काय झालं? मैत्रीमध्ये कोणी सॉरी किंवा थँक्यू बोलतं ना, तर असं वाटतं की कोणीतरी जोरात दगड मारलाय. नो सॉरी अँड नो थँक्यू. ओके ओके. जा.
हे काय करायला निघाली होतीस तू? तू माझ्या बाबतीत, तुझ्या पेरेंट्सच्या बाबतीत काहीच विचार नाही केलास. बस आपला जीव द्यायला निघालीस. आय कांट बिलीव्ह दिस सीमा. तू सुसाईड करण्याचा विचार करू शकतेस? तू असा विचार कसा काय केलास सीमा? का? मला माहिती आहे भारती की माझ्या या चुकीसाठी तू माझ्यावर रागावशील, पण खरं सांगू भारती, आता मला माझी चूक चांगलीच कळली आहे. म्हणून आज मला माझ्याविषयी नाही तर तुझ्याविषयी जाणून घ्यायचंय. तू सांग, कशी आहेस तू? आणि माझ्या इंडियामध्ये कसं वाटतंय तुला? आय एम फाईन. गुड. तुझा हा इंडिया मला रोज आयुष्याचं नवं रूप दाखवतोय. आता तर फक्त सुरुवात आहे. पाहूया तुझा इंडिया मला आपलासा करतोय की आपल्यासून दूर लोटतोय ते. अगं नाही, आमच्या इंडियामध्ये अतिथी देवो भव, पाहुण्यांना देवासमान मानलं जातं. आणि तू तर तिथल्या मातेशी जोडली गेलेली आहेस. बघूया. भारतीने इंडियात आपल्या पेरेंट्सना न सांगता लग्न केलं. भारती. सीमा, हॅलो हॅलो हॅलो, कुठे गेली? भारती. Oh no, net cannot connect this page. हे काय झालं? काय झालं हे? Come on, सीमा. भारती. भारती. हे खरंच आहे की माझ्या डोळ्यांना झालेला धोका? नाही, हे खरंच आहे. पण शेवटी या भारतीने कोणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय? तिची अशी कोणती मजबुरी असू शकेल की ज्यामुळे एवढी मोठी गोष्ट तिने आपल्या पेरेंट्स पासून लपवून ठेवलीये? हे परमेश्वरा, हे नेट का कनेक्ट होत नाहीये? भारतीला फोन करते मी. हे नेट पण ना. सीमा. हाँ बोल सीमा. भारती, तू इंडियात लग्न केलंयस आणि मला सांगितलं सुद्धा नाहीस. आता अशी गप्प कायस तू? माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही देतेस? हे अचानक लग्न का केलंस तू? सीमा, मी लग्न केलंय असं तुला कोणी सांगितलं?
मला माहितीये भारती, तू तर माझ्यापासून ही गोष्ट सहज लपवशील, पण तू जे तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंयस ना, ते तुझ्या लग्नाचे सर्व पुरावे देत आहे मला. ऐक सीमा, हे मंगळसूत्र. अगं अशी कोणती मजबुरी होती की तुला हे लग्न करावं लागलं, तेही आपल्या मॉम डॅडना न सांगता? कोणी लपून लग्न केलं? का त्रास करून घेतेस तू? कोणाशी बोलत होतीस? भारती. काय? भारतीची आणि माझी एक कॉमन फ्रेंड आहे आंटी. तिने ना आपल्या मॉम डॅडना न सांगता लग्न केलंय. बस तिच्याशीच बोलत होते. ही आजकालची मुलं ना, यांना जराही फिकीर नसते आपल्या आईबापांच्या स्वप्नांची, त्यांच्या इज्जतीची काळजी नसते. जे मनात येतं ना ते जोशात करून टाकतात. अच्छा, आय एम सॉरी. तू बोल तिच्याशी. बोलणं झालं की तू जरा माझ्या जवळ ये. तुझ्याशी थोडं मला काम आहे. ऐकलंस आंटी काय म्हणाला ते? तू तुझ्या मॉम डॅडच्या ध्येयांचा पण विचार नाही केलास भारती. आता हसतेस का भारती? स्टुपिड. हसू नाही तर काय करू? गोष्टच अशी आहे. तू एक मंगळसूत्र माझ्या गळ्यात पाहिलंस आणि काय समजलीस की मी लग्न करून टाकलं? सीमा, हे मंगळसूत्र तर मी असंच घातलंय, मला चांगलं वाटलं म्हणून. काय? तू तर मला घाबरवूनच टाकलंस भारती. अच्छा ऐक, पहिल्यांदा ते मंगळसूत्र तुझ्या गळ्यातून काढून टाक. हे असं शृंगार करण्याची वस्तू नाहीये. याला एक भारतीय स्त्री आपल्या पतीच्या नावानेच आपल्या गळ्यात घालते, समजलीस? अगं सीमा, सोड ना या सगळ्या गोष्टी. तू मला पहिल्यांदा हे सांग, तू तुझ्या मम्मी पप्पांना सगळं सांगितलंस का, जे तुझ्या बाबतीत घडलं ते सगळं? हो भारती, त्यांना सगळं काही कळलेलं आहे. माझी आई तर ती स्वतःलाच दोष देतीये की त्यांच्यामुळेच माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. ते दोघं तर फार चिंतेत आहेत. भारती, तू माझ्या घरी जाऊन त्यांना आधार देशील? हो हो सीमा, डोंट वरी, मी आहे ना इथे. मी उद्याच तुझ्या मम्मी पप्पांना भेटायला जाईन. इनफॅक्ट मी काही दिवस त्यांच्याबरोबर राहीन सुद्धा. ओके ओके. तू फक्त स्वतःची काळजी घे. बाय बाय. भारती, कुठे जायचं बोलत होतीस? डोंट वरी आदर्श, मी तुझं हे नाटक अर्धवट सोडून कुठेच जाणार नाहीये. ते तर बस 2-4 दिवसांसाठी सीमाच्या पेरेंट्सकडे राहायला जाईन. भारती, असं हे तू कसं जाऊ शकतेस? अगं तुला या घरातून बाहेर जायचं असेल तर प्रथम मम्मीची परमिशन घ्यायला हवी. कारण तू या घरची सून आहेस आणि मम्मी तुझी सासू. हे घ्या. कोण होतं? हे कुरिअर आलंय तुमच्या नावाने. कुरिअर कोणाचं? काय झालं? तुम्ही असे गप्प का झालात? आहे काय त्याच्यात? हे मोहनीशने पाठवलंय. माझा तर विश्वास बसत नाही.
की मोहनीश असं करू शकतो. आंटी, काय झालं? तुम्ही दोघं असे टेन्शन मध्ये का दिसताय? तुझ्यासाठी पाठवलंय मोहनीशने. विश्वास नाही वाटत की मोहनीश स्वतः असा निर्णय घेऊ शकतो. उद्देश त्यांचा काहीही असो गायत्री, पण हे डायव्होर्स पेपर पाठवून मोहनीशने आपले मार्ग सोपे केले. आता हे डायव्होर्स पेपर घेऊन मी इथल्या पोलीस स्टेशनला जाणार, ऍडव्होकेट जवळ जाणार आणि या दोघांच्याही विरोधात उलटी मीच केस करणार आणि मी कोर्टासमोर हे सिद्ध करणार आहे की कसं मीनाक्षी बाईने आपल्या मुलाचं लग्न इंडियात जाऊन धोका देऊन सीमा बरोबर केलंय. आणि जेव्हा सीमा समोर तिचा मुलगा अपूर्ण पुरुष असल्याचं रहस्य समोर आलं, तेव्हा बिचाऱ्या मुलीला धमकावून घाबरवून तिला डिवोर्स देत आहेत. म्हणजे मोहनीशने हे डिवोर्सचे पेपर पाठवून आपल्या आईलाच सीमासमोर अर्ध हरवून टाकलंय.